टाकली तुला. अरे सोड. तू स्वतःला अर्जुन समजतोस का? अरे सोड. करेक्ट डोळ्याला मारला डोळा. आता मी तुला मारणार. तुम्ही ऐका डोळा. गाली क्या तू? शायरा बन है क्या? हम लोग गरीब है तो कुछ भी बोलेगा? ऐसे कैसे सुनेगी मैं? गाली मैं भी दे सकती है तुझा इच्छा वो पुत्र हलकट. प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे. ठाण्याहून वाशीला जाणारी गाडी काही तांत्रिक बिघाडामुळे मागच्या स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. तरी प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. इतकं भिकार चोट नशीब. माझ्या नशिबाची नाही, या नशिबाला माझी किंमत असते. कुठलंही काम करायला गेलं की वाटेत येतात माझं गांडू नशीब. नशिबान थट्टा आज मांडली. काय करताय? ही काय मुताची जागा आहे? अरे सॉरी, पण ही काय बसायची जागा आहे का? ते गाणं बंद करा आधी. जरूर, मी पण तोच विचार करत होतो. नशिबाला दोष देण्यात काय अर्थ आहे? काही लोक ना नशिबाला दोष देत अख्खं आयुष्य वाया घालवतात. त्यामुळे मीही हे गाणं बंद करण्याच्या बेतात होतो. आणि तुम्हालाही अशी डिप्रेसिव्ह गाणी आवडत नाही हे ऐकून बरं वाटलं. बरं झालं तुम्ही भेटला. तसाही तिथे एकटाच बसलो होतो मी. आता तुम्ही सोबत आहात तर बसतो इथेच. हे बघा तो प्लॅटफॉर्म, तो बाकडा, दोन्ही गव्हर्नमेंटच आहे. जिकडे पाहिजे तिकडे बसा. आणि काय हो, मगाशी माझ्या अंगावर मुताला निघालात. तुम्हाला माणसं दिसत नाही? मला काहीच दिसत नाही. मी मस्करी करत नाहीये, आय एम सिरियस. अहो खरंच मला दिसत नाही. मी आंधळा आहे. अहो बघताय काय असे, मी खरंच आंधळा आहे. कसं आहे, तुम्ही माझ्याकडे असे बघत राहणार, मग तुमच्या लक्षात येणार की मी खरंच आंधळा आहे. आणि मग तुमच्या मनात गिल्ट येणार. ते येण्याआधीच तुम्हाला सांगतो की मी खरंच आंधळा आहे. सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. अहो सॉरी का म्हणताय? मी आंधळा आहे त्याबद्दल तुम्ही सॉरी नका म्हणू. उलट मीच स्टिक नाही वापरत, गॉगल नाही लावला म्हणून तुमचा गैरसमज झाला असेल. त्याबद्दल मीच सॉरी म्हणतो. अहो तुम्ही का सॉरी म्हणताय? इट्स ओके. काय गंमत आहे नाही, मगाशी अनाउन्समेंट झाली की ट्रेनचा प्रॉब्लेम आहे. वर हेही म्हणाले प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. यांना काय जातात दिलगिरी व्यक्त करायला? भोगावं तर आपल्यासारख्या लोकांना आला. काय म्हणाले ते? अगली सूचना मिळणे तक. पण ती सूचना मिळणार कधी गेलं सांगितलं? अहो या ट्रेनचं असंच असतं. जेव्हा आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम असतं ना तेव्हा नेमकी कॅन्सल होते. त्यात ही शेवटची ट्रेन. ही चुकली तर झालं. बर, या स्टेशनवर उतरणारेच जास्त, चढणारे आपल्यासारखेच एक दोन. त्यातले अर्धे जण त्या बुक स्टॉलच्या इथे उतरतात. तो ब्रिज जवळ पडतो ना त्यांना. काय हो, तुम्ही इकडे रोज येता का? का असं का विचारताय? नाही, तुम्हाला अगदी या स्टेशनचं सगळं तंतोतंत माहित आहे. अगदी एका डोळस माणसासारखं. हो, मी येतो इथे. तुम्ही पण रोज येता वाटतं इथे. नाही, रोज नाही. मग इतक्या रात्री इथे काय करताय? मी आत्महत्या, आत्या, माझी माझी आत्या राहते इथे स्टेशन जवळ. इथे एमजी रोड जवळ? हो हो, एमजी रोड जवळ, पण बिल्डिंगचं नाव नाही माहिती. एमजी रोड वर तर सगळे कमर्शियल कॉम्प्लेक्सच, रेसिडेन्शियल तर दोनच. अहो मी तुम्हाला सोडू देऊ का? म्हणजे इतक्या रात्री तुम्ही इथे आता काय करणार? का तुम्ही आहात ना, आहात की परत जाताय आत्याकडे? नाही, इतक्या रात्री कुठे आत्याला उठवणार? काय हो, इकडे हा ट्रेनचा प्रॉब्लेम नेहमीच का? हो. मग
तुम्हाला काय अंदाज आहे की कधी येईल ट्रेन? 10-15 मिनिटे, अर्धा तास, कदाचित 2 तास आहे. 2 तास? तर 2 तास मी काय करू? सुखाने जगता तर आलं नाही, मरता येऊन आयुष्यभर प्रत्येक गोष्टीची वाट बघायला लागली. पण मरणाची वाट बघणारा मी पहिला असेल. आता कधी येणारी ट्रेन आणि कधी जाणार मी? तुम्हाला जायची फार घाई दिसते वाटतं. नुसती घाई असून काय उपयोग आहे? नशिबाची साथ नको. कशाला? कशाला काय? ट्रेन यायला असं किती वेळ ताकद थांबायचं आपण? अगली सूचना मिळले तर त्या टाईम. दुसऱ्या सूचना होत्या. अरे पण 25,000 वॉटचा करंट लागायला ती ट्रेन येणार नको? मला तर कळत नाहीये हे स्टेशनच का मागं? हा इंडिकेटर कशाला लावलाय? नाही म्हणजे तो काय इंडिकेटर करत नाहीये, मग कशाला लावलाय? हे घड्या कशाला लावलाय? या घड्याचं तर म्हणणं नाही घ्यायचं. ट्रेन वेळेवर आली नाही तरी चालेल, मी मात्र वेळेवर धावणार. तू का भेटतोयस? नाही तू लहानच का भेटतोयस? तू पिवळा पे हिरवा गाडी भेटतेस का? तुम्ही वैतागलाय बाबासारखा? पण प्रश्न तरी राहतो की तू भेटतोयसच का? अरे सिग्नल बंद करायला सांगितलं होता, नाही काही. अहो मगाचपासून किती बोलताय त्या स्टेशनला. कदाचित याचाच परिणाम असावा. तो एक तो ओळख नसताना तुमची इतकी मदत करतोय आणि तुम्ही त्याला शिव्या देताय. बोलला तेच म्हटलं, अजून बोलला कशा नाही तुम्हाला सांगतो. अहो धडपडताय काय? बेंच होता तिथे, गव्हर्नमेंटचा. तुम्हीच मला सांगितलेलं आहे ना? दिसत नाहीये का तुम्हाला? इतक्या आधारात काय दिसणार आहे? मी दाखवतो. त्याची काहीच गरज नाहीये. फक्त इथून उठू नका, पुन्हा पडा. मला या अंधाराची जरा भीतीच वाटते. बघा ना सगळं कसं भयानून गेले ते. तुम्हाला काही टेन्शनच नसेल ना? म्हणजे तुम्हाला अंधारच दिसत नाही त्यामुळे भीतीचा प्रश्न नाही. चूक. या उलट मला फक्त अंधारच दिसतो. म्हणजे मगाचपासून आपल्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, आपल्या दोघांनाही अंधारच दिसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अंधार हा असतोच. कसं काय? कसं काय? मला सांग, तू मगाशी इथे आलास तेव्हा तुला माहित होतं की ट्रेन कॅन्सल होणार आहे? नाही, म्हणजे अंधार. त्यानंतर मी असं इथे भेटीन असं वाटलेलं? नाही, म्हणजे अंधार. लहानपणापासून आतापर्यंत तू जे आयुष्य जगत आलायस त्यात तुला मागचं माहित होतं पण पुढचं नाही, म्हणजे अंधार. आयुष्यभर ना या अंधारातूनच चालायचं असतं. काही लोक या अंधारात धडपडतात, मगाशी तू धडपडलास तसा. आणि काही लोक या अंधारातून सरळच पुढे चालतात, माझ्यासाठी. पण या अंधारातून चालायचं असेल ना तर 2 गोष्टी महत्वाच्या, डिसिजन आणि डिरेक्शन. म्हणजे डिसिजन शिवाय डिरेक्शन आणि डिरेक्शन शिवाय डिसिजन निरर्थकच. हो ठीक आहे, मला कळतंय तुम्ही मला समजवताय, पण तुम्ही इतकं का बोलताय? अरे थांब, प्लॅटफॉर्म संपतोय पुढे, पडशील. अरे हो खरंच की. आता मी परत कसा येऊ? अरे सरळ मागे ये. हो. तू ना रस्ता लवकर सुटतोस बुवा. या स्टेशनवर ट्रेन येतं सोडून सगळं काही घडतंय. कसं आहे, घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं. त्याचा तू नको विचार करूस. आता हे काय नवीन? हे नवीन नाही, जुनच आहे. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. काय? तुला थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी माहिती नाही? नाही, ते काय असतं? त्यासाठी आपल्याला एक खेळ खेळावा लागेल. ठीक आहे, खेळ खेळायची वेळ आहे का? मग थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी समजणं अशक्य. हो आता इतक्या रात्री कुठला खेळ खेळणार? आंधळी कोशिंबीर. काय? अरे गंमत केली रे. कनेक्शन म्हणजे तू एक शब्द बोलायचा, त्यावर मी एक शब्द बोलणार, पण 2 शब्दांमध्ये कनेक्शन असलं पाहिजे. आणि हो, एकही शब्द रिपीट होता कामा नये. चल शेवटापासून सुरुवात करूया. शेवट. एंड.
समानार्थी शब्द नाही रे, कनेक्शन. रस्ता, कुतूहल, दारू, जुगार. खेळ, जमायला लागलंय तुला. ज्याचा कधीच खेळ होऊ द्यायचा नाही असं आयुष्य. धडपड, सावरणं. बेंच. काय संबंध? मी सावरलो आणि या बेंचवर बसलो. बर बर. एक कसं? एकच बेंच आहे ना तिथे. बर मग दोन. अडीच. अहो दोन नंतर मी तीन येतं. इथेच तर चुकतं ना. या मधल्या अर्ध्याचा ना कधी विचारच केला जात नाही. पण हा अर्धा खूप महत्वाचा असतो आयुष्यात. बरं ठीक आहे. घोडा, तो बुद्धिबळ. तेवढं कळतं रे. त्याने ना वजीर पण चालू न शकणारी अडीच घरं चालणारा बुद्धिबळातला घोडा व्हावा. माणूस. चुका. माणसाच्या प्रत्येक चुकांचं कारण म्हणजे निर्णय. कन्फ्युजन. अनुभव. द्वंद्व. वेळ. वेळ कसं? गोष्टींना वेळ दिला ना की उत्तर आपोआप मिळतात. काय चूक काय बरोबर आपलं आपल्यालाच कळतं आणि मग मनात द्वंद्व राहतच नाही. रात्र. पहाट. सूर्य. सुरुवात. अपेक्षा. विचार. नशीब. आधार. फसवणूक. तू माझ्या शब्दांना कनेक्ट करतोयस का तुझ्या आधीच्या शब्दांचं कनेक्शन जोडतोयस रे? नाही, तुझ्या शब्दांचा. फसवणूक ना. विश्वास. अरे बोल ना, काय झालं? अहो तुम्ही असे शब्द सांगता की मला माझे जुनेच शब्द आठवत आहेत. रादर तेच योग्य वाटतात. म्हणून तर नियम आहे ना की शब्द रिपीट नाही होऊ द्यायचा. काहीतरी नवीन शोधता येतं. बरोबर आहे. अरे मग आता पुढचा शब्द बोल. संघर्ष. अस्तित्व. घर. नातं. ओळख. प्रेम. व्यर्थ. प्रयत्न. अशक्य. कल्पना. जगणं. प्रवास. ट्रेन. आत्महत्या. अरे काय झालं? बोल ना. का पुन्हा झालेले शब्दच आठवत आहेत तुला? आत्महत्या. परिस्थिती. ही जर मनात असेल ना तर परिस्थिती आपोआप बदलते. ती म्हणजे इच्छा. इच्छा असूनही कधी न मिळणार सुख. सुख म्हणजे सुखद भावना. त्या भावनांचा गुंता झाला की वाटते ती फक्त भीती. भीतीतून एकदा पुढे सरकलं ना की मिळतो तो आत्मविश्वास. एकदा तो आत्मविश्वास ढासळला की राहते ती फक्त खंत. खंत. ही जर विचार करून गेली ना की होते ती नव्याची जाणीव. लाईट. लाईट आणि जाणीवचा काय संबंध? लाईट आले. मला सांगा आता याचा थिअरीशी काय संबंध आहे? काहीच नाही. काय? म्हणजे आपण गंमत म्हणून खेळत होतो. बघ ना, वेळ कसा गेला कळलंच नाही. What rubbish! तुझी इतका वेळ आपण सगळी बडबड केली ती निरर्थक होती. अरे गंमत केली रे. अर्थ कसा नाही? अर्थ आहेच ना. प्रत्येक गोष्टीचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे. फक्त तू तुझ्या परीने तुझ्या शब्दांचा अर्थ लावत होतास आणि मी माझ्या परीने. मग निरर्थक बडबड कशी?
कुठलीही बडबड ही निरर्थक नसते. मुळात निरर्थक या शब्दालाही स्वतःचा एक अर्थ आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय जगातल्या प्रत्येक गोष्टी एकमेकाशी जोडलेल्या आहेत? हो. मला सांगा, मी आता कागद या रुळावर फेकला, मी फेकलेल्या कागदानी जगातल्या झाकट्याचा फरक पडला? मला सांगा, मी फेकलेल्या कागदाचा आणि ट्रेन लाईट याचा काय संबंध? मी फेकलेल्या कागदाचा आणि लाईट याचा काय संबंध? मी फेकलेल्या कागदाचा आणि तुमचा काय संबंध? तुम्हाला सांगितलं ना मी, फिलॉसॉफी वगैरे सगळं बोलायला ठीक असतं, प्रॅक्टिकल लाईफ मध्ये उपयोग शून्य. चुकतोयस तू. फिलॉसॉफीचा वापर करता नाही आला तर उपयोग शून्य. कसं आहे, मी तुला फक्त नियम सांगू शकतो, तो अप्लाय तर तुलाच करावा लागेल ना. अरे पण मला नियमच तोपर्यंत आपला करायचा प्रश्नच येत नाही. हा एक असा नियम आहे जो माणसाला जन्माबरोबरच दिला जातो. काय जबरदस्ती आहे? घडलेल्या दोन घटनांचा काहीतरी संबंध असतो. फक्त काहींचा अर्थ आपल्याला अगोदर लागतो आणि काहींचा नंतर. म्हणजे तू फेकलेल्या या कागदाचा आणि ट्रेन लेट होण्याचा नक्की काहीतरी संबंध असेल. देयर इज नो सच थिंग लाईक कोइन्सिडन्स. म्हणजे आपल्या आयुष्यातलं कोइन्सिडन्स जेव्हा इन्सिडेंटच्या रूपात आपल्या समोर येतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी नीट करतात. तुझ्या बाबतीत हे घडायचंय कदाचित. अहो अहो असं कसं बोलता तुम्ही? अहो ट्रेन लेट झाली आणि योगायोगाने आपली भेट झालीये. नाही, आपल्या भेटण्याचा नक्की काहीतरी संबंध आहे. मला सांग, ट्रेन डिले झाली, मी इथे मुतायला आलो, तू इथे बसला नसतास तर कदाचित आपली भेट झाली नसती. म्हणजे आपल्याला भेटायचं होतं म्हणून तू इथे बसलास. म्हणजे घडलेल्या दोन घटनांचा काहीतरी संबंध आहे मित्रा. देर आर नो कोइन्सिडन्सेस माय चाइल्ड. फोन उचल, कदाचित फोन करणाऱ्याचा तुझ्याशी काहीतरी संबंध असेल. संबंध कसा नाही? ही आई पण ना संध्याकाळपासून फोन करते. काय विचारलं? पैशाची सोय झाली आणि कुठेच विचारलं तर काय सांगू? मलाची वाट बघतोय. मी एक सांगू? आतापर्यंत सांगताना कधी विचारलं? नाही. मग आता फॉर्मॅलिटी कशाला? बरं ठीक आहे, नाही सांगत. नाही तसं नाही, बोला तुम्ही. तू ना फोन उचलायला हवा होतास. कदाचित फोन करणाऱ्याचं तुझ्याकडे काहीतरी काम असेल तर. माझ्याकडे कोणाचं काय काम? किंवा तुझ्यासाठी काहीतरी महत्वाचं काम असेल तर. पुन्हा आला की उचली नो. आता कर ना मग, शुभ कामे देरी कैसी. बॅलन्स नाही माझ्याकडे. मग माझ्या फोनवरून कर ना. तुम्ही तर मागेच लागला यार. तुम्हाला सांगितलं मी पुन्हा आला की उचली. तुम्ही तर तुम्ही गप्पा बसता का? आता तुम्ही का कट केला फोन? 2 मिनिटं गप्पा बसायचं होतं ना. अरे आहेस ना की गेलास? आहे, जिवंत आहे अजून. अरे तू तिथे खाली काय करतोय? उपटतोय. काय 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 गवत? अरे तुला भूक लागली आहे का? माझ्याकडे फरसाण आहे. लक्ष द्यावे. कोणत्याही संशयास्पद वस्तूला हात लावू नये आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून खाद्यपदार्थ घेऊ नये. बरं ठीक आहे, मी खातो आधी. आता तरी घे. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. घेतो. दे. कसं आहे? ठीक आहे. मीठ थोडं कमीच आहे नाही? नाही हो, ठीक आहे. मनापासून खाल्लं नाहीच वाटतं. घरी पण असंच करतो का? बायको कंटाळत असेल तुझी. अहो माझं लग्न नाही झालं अजून. मग होणारी बायको? अहो तसं काही नाहीये हो. तुझ्या बाबतीत अट्रॅक्शन वगैरे झालेलं तुला जाणवलं नसेल कदाचित. तुम्हाला बरंच माहितीये. का? आमच्या बाबतीत अट्रॅक्शन वगैरे होऊ नाही शकत का? नाही, तुमच्या बाबतीत अट्रॅक्शन व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही ना. आता मी तुला विचारतो कसं काय?
अहो म्हणजे बघा ना, अगोदर ती दिसणं आणि मग दिसता क्षणी काहीतरी फील होणं. एक आवाज कानावर पडणं आणि ऐकता क्षणी काहीतरी फील होणं. तिचं ते हसणं आणि ते हसणं टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न करणं. ते हसणं आणि तिचं आपल्यावर हसणं. तो कानावर पडलेला आवाज सतत ऐकत राहण्यासाठी काहीतरी नॉनसेन्स बडबडणं आणि तिचं आपल्यावर असणं. पण फायनली ती हसली याचं मिळणारं सॅटिस्फॅक्शन. नाही म्हणजे बघा ना, अहो ते नजरा नजर होणं, नजरेतून बोलणं, यात खूप काही असतं. म्हणजे ती आपल्या बरोबर असताना तुम्ही तिला बघू शकता, आम्ही फक्त फील करू शकतो, बरोबर. त्यामुळे ते व्हायब्रेशन आमच्या इतकी डीपली कोणालाच कळू शकत नाही. स्पर्शाच्या बाबतीतही काहीसं असत असतं. उलट ना, आंधळेपणाचे काही फायदे असतात. मुली तुमच्या हातात हात घालून फिरायला थोडा वेळ द्यावा लागतो. पण आमच्या बाबतीत काय गंमत असते माहितीये, तिला पहिल्या दिवशीच कळतं हा तर आंधळा आहे आणि ती मदत करायला हात पकडते. अहो पण तो पकडलेला हात आणि आमच्या पकडलेल्या हातामध्ये फरक असतो. म्हणजे बघा ना, आपण ज्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होतोय तीच व्यक्ती परत आपल्याकडे अट्रॅक्ट होतीये याचा अनुभव नाही तुम्हाला. हे सरासर नाइंसाफी आहे माय लॉर्ड. आंधळ्याच्या बाबतीत काही माहिती नसताना त्याच्यावर बेबुनियाद आरोप केल्याबद्दल मी तुमच्यावर जनहित याचिका दाखल करू शकतो. तुम्ही असं बोलताय जशी तुमची काही लव्ह स्टोरीच आहे. आहेच की, ऐकायची आहे. सांगा. आम्ही दोघे एकाच कॉलनीमध्ये राहायचो. लहानपणापासून एकत्र खेळायचो. पुढे मोठा झाल्यावर आय स्टार्टेड गेटिंग इन्व्हॉल्ड इन हर. पण कॉलेजमध्ये गेल्यावर आमचा कॉन्टॅक्ट तुटला. मला बाहेरून कळलं की तिचं अफेअर आहे. फार वाईट वाटलं. एक दिवस अचानक भेटली. आवाजात थोडा फरक जाणवला. पुढच्या काही दिवसातच तिने तिच्या ब्रेकअप बद्दल मला सांगितलं. मला फार बरं वाटलं. दिस इज सो मीन ऑफ यू. मला बरं ह्याचं नाही वाटलं की तिचं ब्रेकअप झालंय, पण मला बरं ह्याचं वाटलं की रडता रडता तिचं डोकं माझ्या खांद्यावर आलं. या मुलींचा असंच असतं. पहिल्या दिवशी रडतात आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही चांगले मित्र झालो. एखाद्या गोष्टीची अपेक्षा नसते ना आणि ती चटकन आपल्या आयुष्यात येते, अगदी तसंच झालं होतं माझं. त्यामुळे माझ्या फिलिंग्स ओपन होऊ लागल्या. तिच्या स्पर्शातून मला काहीतरी जाणवलं. हळूहळू जाणीवा स्पष्ट होऊ लागल्या. एक दिवस महत्वाचं बोलायचं म्हणून फोन आला. मी खूप खुश झालो. मला वाटलं ज्या गोष्टीची अपेक्षा केली नाही ती घडेल होते. पण मी चुकलो होतो. माणसाने एकदा का अपेक्षा केली ना की त्या क्षणापासून अपेक्षा भंगाला सुरुवात झालेली असते. म्हणजे नक्की काय झालं? ती म्हणाली आज भेटायला आली, काहीतरी महत्वाचं बोलायचं. मला ना तुझ्याशी आजकाल भेटावंसं वाटतं, तुझ्याशी बोलावंसं वाटतं. आय थिंक काय पण आपण या आंधळेपणाबद्दल काहीच करू शकत नाही. मला तुझ्या बरोबर राहावंसं वाटतं कारण मला तुझी सिंपती वाटते. तू माझा चांगला मित्र आहेस आणि तेवढी तुलाही मदत होईल. म्हणजे तू असं नको समजूस मी तुझ्या बरोबर आहे कारण तू. मी म्हटलं आय अंडरस्टँड. मला मदतीला माझ्याकडे काठी आहे, सिंपतीसाठी गॉगल आहे. का अडकवतोय स्वतःला? मोकळी हो माझ्यातून. आणि ती निघून गेली. तेव्हापासून ठरवलं मदत होणारी एकही गोष्ट वापरायची नाही म्हणून तुझा मगाशी गैरसमज झाला. सॉरी ऐकून फार. अरे स्टोरी व्हायची अजून. दिवसामागून दिवस जातो. मी काठी न घेता चालण्याच्या सरावात होतो. एक दिवस अचानक दारावरची बेल वाजली आणि ती सरळ कुशीत येऊन ठेवली. म्हटली मी तुला नव्हते सांगत, मी स्वतःला समजत होते की नको अडकूस त्याच्यात. पण त्या दिवशी तुला काठी न घेता चालताना पाहिलं आणि वाटलं अडकून जाऊ तुझ्यात कायमचं. आय लव्ह यू, आय कांट लिव्ह विदाउट यू. आणि मग मिठी मारली होती की एकमेकांमध्ये गुंफलो होतो. आमचं आम्हालाच कळलं नाही. मग व्हायचं तेच झालं. पुढच्या काहीच दिवसात आमच्या आई वडिलांना कळलं. अर्थातच ते नाही म्हणाले. मी तिला म्हटलं ते त्यांच्या परीने बरोबर नाहीत का? कुठल्या आई वडिलांना वाटेल आपली मुलगी अशी. पण आपण त्यांना कन्व्हिन्स करू. तू धीर नको सोडू. खूप त्रास व्हायचा तिला तेव्हा. खूप समजवायचा प्रयत्न केला. पण तिने सुसाईड नव्हतं करायला पाहिजे. सुसाईड इज रॉंग थिंग. जगात असा कुठलाच प्रॉब्लेम नाहीये ज्याचं सोल्युशन सुसाईड आहे. एक सांगू, तिला कळलं नसेल काय करायचं ते. म्हणजे अशा परिस्थितीत कळत नाही काय करायचं म्हणून तिने कदाचित पळवाट शोधली. उत्तरं सापडली नाहीत ना की लोक पळवाटा शोधतात. कारण एकदा का पळवाट सापडली की उत्तर शोधायची गरजच भासत नाही. परिस्थिती माणसाला असे मोठे मोठे निर्णय घ्यायला भाग पाडते.
लहानपणी पाळण्यात असताना दुपट्यातून बाहेर आलेले 2 पाय आणि शेवटी स्ट्रेचरवर असताना चादरीतून बाहेर आलेले 2 पाय. यातल्या सगळ्या सिच्युएशन्स एन्जॉय केल्यात ना, मग झालं. अहो पण सिच्युएशन एन्जॉय करायला ती सिच्युएशन काय आहे माहिती असाल नको. तिकडेही लोक त्या बाळाचा हसरा चेहरा बघण्यापेक्षा त्याच्या पायाकडे बघतात. लहानपणीच बाबा गेली. घरातला कर्ता पुरुष म्हणून आई आशेने माझ्याकडे बघायला लागली आणि त्याच आशेने मी या जगाकडे. पण या जगामध्ये माझ्याकडे बघायला कोणालाच वेळ नव्हता. दुपट्यातून बाहेर आलेले 2 पाय रांगायला लागतात. ते हळूहळू चालायला शिकतात. वाट फुटेल तिथे धावत सुटतात. मग ती वाट ओळखीची असो वा अनोळखी, गरज असते ती फक्त वाटेला मायचं नातं जोडण्याची. शिकता शिकता नोकरी केली. पार्ट टाइम नोकरीचा पगार असा किती असणार. आईने नातेवाईकांकडनं पैसे उसने घेतले. ते भेटले की भरायचे. कधीही दे पैसे, पण नोकरी शोधतोयस तर राग यायचा. अनोळखी वाटांवर झाडं असतात. शांतपणे सावलीखाली विश्रांती घ्यायची आणि पुढची वाट चालायला घ्यायची, पण स्वतःवरचा विश्वास नाही ढळू द्यायचा. स्वतःवर विश्वास ठेवून काय झालं. दिवस रात्र मेहनत करून सीएची एक्झाम पास झालो. नोकरी देखील मिळवली. पण काही महिन्यात कंपनीत फ्रॉड झाला आणि कंपनी बंद पडली. फ्रॉड भरीत काम करायला कोणी नोकरी पण दिली नाही. एकट्याने भरकटलेल्या माणसांना पाऊलवाटा असतात. ते आपल्याच माणसांच्या पाऊलखुणांनी तयार झालेल्या असतात. त्यांचा माग घेतला ना की सहसा माणूस चुकत नाही. वटवृक्ष नावाची एक स्कीम होती. 3 महिन्यात पैसे दुप्पट करून देतो असा सांगणारा कोण होता. तर आपला जीवाभावाचा मित्र. आणि तुम्हाला खरं सांगू, पैसे दुप्पट होण्यापेक्षा ना मला माझ्या समोरचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना दिसत होते. माझ्याकडे होतं नव्हतं ते सगळं लिहून टाकलं. आज दुपारी मिळणार होते हो पैसे. आता मला सगळ्या अशा या परिस्थितीने सगळं संपून टाकलं. एकमेव उपाय नाही घ्यायला. अरे दरी दिसली की उडीच का मारायची वाटते रे. शांतपणे दरी उतरायची, थोडा वेळ थांबायचं आणि पुढचा डोंगर चढायला घ्यायचा. तुला पैसे दुप्पट करायचे होते ना, सोपं आहे. मेहनत दुप्पट करायची होती, पैसे आपोआप दुप्पट झाले असते. तुला पडलेल्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर होतं. चुकला तो फक्त तुझा प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन. विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. परिस्थिती त्यातही नशिबाची साथ नाही. अशा वेळेस काही कळत नाही हो काय करायचं ते. अरे तुमच्यासारख्या लोकांना फ्रस्ट्रेशन या शब्दाचं स्पेलिंग कळण्याबद्दल त्यातले इमोशन्स कसे काय कळतात रे. अरे तुमच्या विचारात अमाप ताकद आहे. तुम्ही जे विचार करता ते तुमच्या नशिबात रिफ्लेक्ट होतं. यू क्रिएट युअर ओन डेस्टिनी. पण आपण काय करतो, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट घटनांसाठी आपण देव, नशीब किंवा परिस्थिती यांना दोषी ठरवून मोकळे होतो. अरे नशीब तुमची कधीच फसवणूक करू नाही शकत रे. त्यावर थोडा विश्वास ठेवून बघा. ते फक्त दरवाजा उघडतं. तो शोधायचं काम आपलं असतं. काही लोक तो शोधत फिरतात. काहींना तो मिळतो आणि काहींना मिळत नाही. आणि काही लोक तो शोधण्याच्या फंदातच पडत नाही. सांगण्याचा मुद्दा असा की विचार सकारात्मक ठेवा आणि प्रामाणिकपणे मेहनत करत राहा. मेहनत कधीच वाया जात नाही. यू फाईट टिल यू विन. यू कांट लूज. कृपया सर्व प्रवाशांनी लक्ष द्यावे. ठाण्याहून वाशीला जाणारी गाडी थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. धन्यवाद. अरे ट्रेन येते, मी निघतो. माझं प्लॅटफॉर्म तिकडे येतं. भेटून बरं वाटलं तुला. आय नो तुला तितकंच बरं नाही वाटलं, बट इट्स ओके. अरे तुझा फोन वाजतोय. तू मगाशी प्रॉमिस केलेलंस ना पुण्याला की उचलीन म्हणून. उचल बरं. हॅलो आई. नाही मी घरी नाही येते. पैशाची सोय नाही झाली. काय खरंच? हो हो ठीक आहे.
आणि आणि मी पॉझिटिव्ह विचार करावा म्हणून आपली भेट झाली. खरंच तुम्हीच निमित्त मात्र ठरला तो या सगळ्याला. अरे नक्की झालं तरी काय सांगशील मला? अहो मी तुम्हाला म्हणलं माझा तो मित्र ज्याने मला फसवला. पोलिसांनी ते रॅकेट पैसा सकट पकडलं. पोलिसांचा फोन आला होता. ते म्हणाले पावती दाखवा आणि पैसे घेऊन जा. आता आता मला या सगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या. तो सिग्नल मला लाल लाईट दाखवत होता. तो इंडिकेटर मला काहीच दाखवत नव्हता. त्या बेवड्यामुळे माझी ट्रेन चुकली. हे लाईट देखील गेले. या सगळ्या गोष्टी मला सांगत होते अरे गाडवा थांब. पण मी त्याच गोष्टींवर राग काढला. हा सिग्नल फोडला. त्या इंडिकेटरला शिव्या दिल्या. तुमच्यावर ओरडलो आणि हा कागद फेकला. आणि काय तर म्हणे की फेकलेल्या कागदाचा आणि ट्रेन लेट्याचा काय संबंध? संबंध कसा नाही. तो कागद ती पावतीच एकमेव प्रूफ आहे मी पैसे भरल्याचा. म्हणजे ती पावती ट्रॅकवर आहे? हो. अहो ही ट्रेन का थांबली? अरे मग तू का थांबलायस? घेऊन ये ती पावती. हो. अहो पण ट्रेन का थांबली आहे? बघ ना काय योगायोग आहे. अहो असं कसं? तुम्हीच तर म्हणता योगा वगैरे काही नसतं. काहीतरी कारण असतं. आत्मविश्वासाचा बीज रोवून जातो. क्षणातच आपल्या जगाकडे दृष्टिकोन बदलतो आणि सुखाचा मार्ग प्राप्त होतो. तरुणाच्या भूमिकेत अनन्या जोशी